बघा, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आता प्राधान्यक्रम देणं सुरू झाले. जम्बो वॅकन्सीज आहेत आणि जम्बो ऑपॉर्च्युनिटी आहे असंच मी म्हणेल. आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की प्राधान्यक्रम देत असताना खूप काळजीपूर्वक द्यावे लागतील. पण त्यापेक्षा एक चांगली महत्त्वाची बातमी अशी की आपल्या शैक्षणिक अर्हतेनुसारच प्राधान्यक्रम आपल्याला दिसणार आहे. मग नेमके प्राधान्यक्रम देण्यापूर्वी कोणत्या कोणत्या बाबी आवश्यक आहेत त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. हा व्हिडिओ स्पेशली अशा लोकांसाठी आहे ज्या लोक 1ली ते 5वी साठी पात्र आहेत. मग 1ली ते 5वी साठी जे लोक पात्र आहेत अशा लोकांसाठी जिल्हा परिषदांनी किती जागा काढल्यात त्याची माहिती आणि कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत, कोणत्या माध्यमाच्या आहेत हे आपण समजून घेऊया. त्यानंतर असाच एक पुढचा व्हिडिओ मी 6वी ते 8वी साठी टाकेल, पुढचा 9वी 10वी साठी टाकेल. त्यानंतर एका व्हिडिओमध्ये आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या किती जागा आहेत ते समजून घेऊया. एका व्हिडिओमध्ये आपण नॉन इंटरव्ह्यू वाले किती जागा आहेत असे सगळं व्हिडिओ जे आहेत इत्यंभूत व्हिडिओ उद्या संध्याकाळपर्यंत मी वन बाय वन सर्व व्हिडिओ टाकतो आणि त्यानंतर मग तुम्ही प्रेफरन्स देणं जे चालू करावं अशी माझी विनंती आहे. त्यापूर्वी इत्यंभूत माहिती समजून घ्या. व्हिडिओ मध्ये जी माहिती देतोय याच्या PDF तुम्हाला ई-सारथी TET TIT या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा उपलब्ध होणार आहेत. सर्वप्रथम आपण हे समजून घेऊ की जर मला 1ली ते 5वी शिक्षक व्हायचे तर माझी शैक्षणिक पात्रता बघा 12वी उत्तीर्ण असावं ही शैक्षणिक पात्रता. व्यावसायिक पात्रता D.Ed झालेला असावं. त्यानंतर माध्यम आयदर D.Ed मराठी माध्यमातून पण झालेलं चालेल किंवा इंग्लिश माध्यमातून पण झालेलं चालेल. त्यानंतर आवश्यक TET किंवा CTETचा पेपर 1 तुम्ही पास झालेले असावे जेव्हा तुम्ही प्राधान्यक्रम नोंदवताय यापूर्वी. आणि त्यानंतर टेट मध्ये तुमचे चांगले मार्क असले पाहिजे. आता हा झाला मुद्दा की शैक्षणिक पात्रता व्यावसायिक पात्रतेचा. आता पुढचा मुद्दा काय येतो बघा. पुढचा मुद्दा असा आहे की कोणत्या जिल्ह्यात कोणत्या माध्यमाच्या किती जागा आहेत. बघा पूर्ण जिल्ह्यांनी जागा अजून डिक्लेअर केल्या म्हणजे या फेजमध्ये सर्व जिल्ह्यांची जागा आलेली आहेत. अराउंड एक 26 जिल्ह्यांच्या जागा आहेत. त्या 26 जिल्ह्यांमध्ये बघा धुळे जिल्हा जर आपण बघितला ही जी PDF आहे मी तुम्हाला परत सांगतोय ई-सारथी TET TIT या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा उपलब्ध मी करून देतोय. पहिल्यांदा जिल्हा परिषदेमध्ये 1ली ते 5वीच्या जिल्ह्यांनी आहे जागा किती आहेत बघा. धुळ्यामध्ये मराठी माध्यमाच्या 200 जागा, 210 जागा, इंग्रजी माध्यमाच्या 22 जागा. नंदुरबारमध्ये मराठी माध्यमाच्या 46. आता या 210 जागांमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी वेगवेगळ्या जागा आहेत त्याही आपण नंतर इत्यंभूतपणे समजून घेऊया. जळगावसाठी 126 मराठी माध्यम, इंग्लिश माध्यमाचे 0. बुलढाणा 83, वाशिम 100, त्यानंतर अमरावती 323, वर्ध्यामध्ये आहेत 162, नागपूरला 314, इंग्रजी माध्यमाचे 104 आहेत. त्यानंतर भंडाऱ्यामध्ये मराठी माध्यमाचे 385, इंग्रजी माध्यमाचे 60. गोंदियामध्ये मराठी माध्यमाचे 383, इंग्रजी माध्यमाचे 76. गडचिरोली 737 44, चंद्रपूर 585, यवतमाळ 611, नाशिक 617, ठाणे 218. रायगडमध्ये आहेत 485 जागा. पुण्यामध्ये मराठी माध्यमाचे 324, इंग्रजी माध्यमाचे 38. त्यानंतर अहिल्यानगरमध्ये 75 जागा मराठी, 35 इंग्रजी. धाराशिवमध्ये 59 जागा मराठी, 0 जागा इंग्रजी. त्यानंतर सोलापूरमध्ये 285, तिकडे 110. सातारा 341 0. कोल्हापूरमध्ये मराठी मीडियमच्या 0 जागा आहे पण इंग्रजी माध्यमाचे मात्र 346 जागा आहे. रत्नागिरीमध्ये 217, तिकडे 0. सिंधुदुर्गमध्ये 282, तिकडे 0. सांगलीमध्ये 256 मराठी, 14 इंग्रजी. आणि पालघरमध्ये 728 म्हणजे जम्बो वॅकन्सीज आहेत. अशा टोटल मराठी माध्यमांच्या 7962, इंग्रजी माध्यमाच्या 849, अशा 8811 जागा आहेत फक्त आणि फक्त जिल्हा परिषदाच्या कुणासाठी 1ली ते 5वी या वर्गांसाठी. तर ही झाली जिल्हानिहाय माहिती. मग आता जेव्हा तुम्ही प्राधान्यक्रम देतात तर ऑफकोर्स प्रत्येक जण काय विचार करतो की यार एक तर जिल्हा परिषद हा माझा पहिला प्राधान्यक्रम असावा किंवा स्थानिक स्वराज्य संस्था. आता ऑफकोर्स स्थानिक स्वराज्य संस्थांचा प्राधान्यक्रम पहिला काय असतो कारण जॉब शहरात मिळतो, नोकरी शहरामध्ये. जर तुम्हाला गावखेड्यात नोकरी करायची असेल तर जिल्हा परिषदा पहिल्यांदा टाका कारण तुम्हाला नॉन इंटरव्ह्यूचे 100 प्राधान्यक्रम नोंदवता येतात. मग नॉन इंटरव्ह्यूचे 100 प्राधान्यक्रम देताना तुम्ही जे आहे तुम्ही पहिल्यांदा जर तुम्हाला शहरात जॉब करायचा असेल, शहरात नोकरी करायची असेल तर तुमची म्युनिसिपल कॉर्पोरेशन किंवा आपले नगरपालिका किंवा महानगरपालिका हे तुमचे पहिले प्राधान्यक्रम असावे. दुसरे प्राधान्यक्रम जिल्हा परिषदा असावेत. जर तुम्हाला खेड्यात जॉब करायचा असेल तर पहिले प्राधान्यक्रम जिल्हा परिषदा, दुसरे प्राधान्यक्रम जे आहे
तुमचे असावेत नगरपालिका किंवा महानगरपालिका. आता मुद्दा असा येतो की जास्त कॉम्पिटिशन कुठं असेल, तर बघा ऑफकोर्स जास्त कॉम्पिटिशन हे शहरी भागांमध्ये असेल. महानगरपालिका नगरपालिका म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागासाठी जास्त स्पर्धा असेल, कारण इथं प्रत्येकाला वाटतं की मी शहरात असावं, माझे लेकरबाळ शहरात शिकावे, त्यामुळे जास्त स्पर्धा जी आहे ती ऑफकोर्स महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या शाळांमध्ये असेल. थोडीशी कमी स्पर्धा जी आहे त्यातल्या त्यात थोडीशी कमी स्पर्धा ही जिल्हा परिषदांमध्ये असेल. बरं, जागा पण भरपूर जिल्हा परिषदमध्ये आहे. त्यानंतर सगळ्यात कमी स्पर्धा जर बघितलं तर नॉन इंटरव्ह्यू पोस्टमध्ये इंटरव्ह्यू पोस्टमध्ये असेल. आता मुद्दा असा येतो की प्राधान्यक्रम देत असताना कोणती कोणती काळजी घेणं आवश्यक आहे. पहिला मुद्दा, जर तुमचं डीएड इंग्रजी माध्यमातून झालं असेल तर तुम्ही इंग्रजीसाठी प्राधान्यक्रम देऊ शकता. जर तुमचं डीएड मराठी माध्यमातून झालं असेल तर तुम्ही मराठी प्राधान्यक्रम देऊ शकता. दुसरा मुद्दा येतो की ज्या जिल्ह्यात तुम्ही प्राधान्यक्रम देताय किंवा जिथं तुम्ही प्राधान्यक्रम देताय तुमच्या कॅटेगरीच्या जागा तिथं अवेलेबल आहेत का. म्हणजे जसं मी जनरल कॅटेगरीमध्ये येतो आणि मला पहिला प्राधान्यक्रम समजा उदाहरणार्थ अहिल्यानगरला द्यायचा आहे, कारण की महाराष्ट्र संभाजीनगरला जागा नाही, त्यानंतर जालन्याला जागा नाहीये, बीडला जागा नाहीये, परभणीला जागा नाही, हिंगोलीला जागा नाही. मग फॉर एक्झाम्पल मी संभाजीनगरचा आहे आणि मला जवळ पडतं अहिल्यानगर, मग मला जर पहिलं प्राधान्य जर अहिल्यानगरला द्यायचं असेल तर अहिल्यानगरमध्ये माझी कॅटेगरीची जागा अवेलेबल आहे का ते सुद्धा मला बघावं लागेल. दुसरा मुद्दा, जर मी रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येतो, रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये समजा मी ओबीसी मध्ये येतो, तर मी जर माझी वयोमर्यादा जनरल साठी सुद्धा बसत असेल, माझी वयोमर्यादा जर जनरल कॅटेगरीसाठी सुद्धा बसत असेल तर माझ्यासाठी जनरल आणि ओबीसी अशा मिळून जागा असतात. म्हणजे समजा ओबीसी कॅटेगरीच्या 10 जागा आहेत आणि जनरल कॅटेगरीच्या 30 जागा आहेत. मग फॉर एक्झाम्पल मी ओबीसी कॅटेगरीत येतो तर मी एकूण 40 जागांसाठी पात्र ठरतो. फक्त माझी वयोमर्यादा ही जनरल कॅटेगरीमध्ये बसणारी असावी. पण जर मी जनरल कॅटेगरीच्या वयोमर्यादेत बसत नसेल आणि मी ओबीसी कॅटेगरीचा कॅन्डिडेट आहे तर मी फक्त आणि फक्त 10 जागांसाठीच इलिजिबल आहे. पण जर माझी वयोमर्यादा जनरल कॅटेगरीमध्ये सुद्धा बसत असेल तर मी या 10 आणि या 30 अशा एकूण 40 जागांसाठी इलिजिबल असतो. म्हणून रिझर्व्ह कॅटेगरीच्या कॅन्डिडेटने हे सुद्धा बघायचे की माझ्या कॅटेगरी सोबत जनरल कॅटेगरीची जागा सुद्धा जास्त कुठे. आता रिझर्वेशन यालाच म्हणतात, समांतर आरक्षण यालाच म्हणतात, हॉरिझॉन्टल आरक्षण, पॅरलल आरक्षण. तर हॉरिझॉन्टल आरक्षण असेल किंवा समांतर आरक्षण असेल, दोन्ही केसमध्ये तुम्ही घेऊ शकता. तर मुद्दा असा येतो की जर मी एससी कॅटेगरीमध्ये असेल आणि माझं वय संपलं असेल जनरल कॅटेगरीचं तर मी फक्त एससी कॅटेगरीच्याच जागांसाठी पात्र असतो. पण जर मी एससी कॅटेगरीचा कॅन्डिडेट आहे आणि माझं वय जनरलला सुद्धा बसतं तर मी जनरल आणि एससी कॅटेगरीची जागा जिथं जास्त आहे ते प्राधान्यक्रम मी पहिल्यांदा टाकले पाहिजे. अशा पद्धतीने प्राधान्यक्रम जे तुम्हाला नोंदवावे लागतील. तर हा झाला पहिला मुद्दा की जिल्हा परिषदेच्या 1ली ते 5वीच्या जागा किती आहेत, कोणत्या कोणत्या जिल्ह्यात किती आहेत, कोणत्या माध्यमासाठी किती आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया नगरपालिका आणि महानगरपालिका म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ज्या जागा आहेत त्या कोणत्या जिल्ह्यात किती आहेत आणि कोणत्या जिल्ह्यात किती आहे आणि कोणत्या माध्यमासाठी किती आहे. बाकी अशाच महत्त्वाच्या आणि अत्यंत ऑथेंटिक व्हिडिओसाठी आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.